छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि भामरागडपासून रायगडापर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय केला। आणि या निर्णयाचा एक भाग होता ज्यामध्ये आपण अफजल खानाची जेव्हा कबर त्याचं अतिक्रमण हटवलं 29 जुलै 1953 पासून शिवभक्तांची मागणी होती आणि जेव्हा महाशिवप्रताप दिनी हे अतिक्रमण हटवलं तेव्हा शिवभक्तांनी इच्छा व्यक्त केली की आपले वाघनख ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय पराक्रमाने दगाफटका करणाऱ्या अफजल खानाचा वध केला, त्याचा कोथळा बाहेर काढला, हिंदवी स्वराज्यावर आलेलं हे मोठं संकट हा जो शपथ घेऊन अफजल खान आला होता की मी हिंदवी स्वराज्याचा माती मोल करेन, छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मैं मुर्दा पकडूंगा, त्याला चकनाचूर करायचं काम, त्या अत्याचारी व्यभिचारीला चकनाचूर करण्याचं काम ज्या वाघनखांनी केलं ते वाघनख आणावेत असा इच्छा शिवभक्तांनी प्रगट केली। आणि मग विभागाने त्याचा अभ्यास केला, काही संशोधकांची मदत घेतली, आर्कॉलॉजी विभागाची मदत घेतली, कौन्सुलेट जनरल जे ब्रिटनचे आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग केली, त्यांना आवाहन केलं आणि आज त्याबद्दलचा MOU 3 तारखेला 4-4:30 वाजता त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केला। मी तमाम मुंबईतील या सर्व शिवभक्तांना धन्यवाद देईल की तिथे MOU करायला जाताना त्यांनी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन जेव्हा आम्ही घेण्यासाठी येणार असं समजलं उत्साहाने शुभकामना दिल्या। श्री आमदार पराग अळवणी त्यांची सर्व टीम व या ठिकाणी अनेक शिवभक्त एकत्र आले व त्यांनी या ठिकाणी एका अतिशय स्नेहपूर्वक शुभेच्छा कार्यक्रमाचं आयोजन केलं। या वर्षभरात अनेक कार्यक्रम आपण नियोजित केले आहे आणि मला विश्वास आहे की हा त्यापैकी एक कार्यक्रम आहे। अनेक कार्यक्रम हे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनामनापर्यंत पोहोचावा। आमचा प्रयत्न आहे की छत्रपतींचा विचार हाच सर्व समस्यांचा रामबाण उपाय आहे। आम्हाला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगातल्या प्रत्येक देशात, देशातील प्रत्येक राज्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक घरात, प्रत्येक घरातील आमच्या मातेपर्यंत, गर्भवती मातेपर्यंत नव्हे गर्भापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोचवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण आहे जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय या मुघलांच्या राज्यामध्ये धोक्यात आली तेव्हा एकच आमचा राजा शिवबा की या गोठ्यातली गाय व घरातली माय या दोघांच्या रक्षणासाठी एका हातामध्ये स्वराज्याचा संकल्प, हिंदवी स्वराज्य ही श्रीची इच्छा हा संकल्प आणि दुसऱ्या हातात तर मृत्यू। आणि अशा अनेक प्रसंग आहे की हातात मृत्यू आहे पण त्यावर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ऊर्जा महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेमध्ये अहत तंजावर ते तहत पेशावर आमच्या महाराष्ट्राचा गौरव वाढवला। हा फक्त एक शूरवीर पराक्रमी राजा म्हणून नाही तर राजा कसा असावा हे चाणक्यांनी जे 2000 वर्षापूर्वी सांगितलं, तंतोतंत रयतेचा राजा हा महाराष्ट्रामध्ये जन्मला आणि हा महाराष्ट्रीयन प्रत्येकाला अभिमान वाटावा असा हा प्रसंग आहे। त्या राजाच्या राज्याभिषेकाचा सोहळा थाटात साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारचा संकल्प आहे। पाहायचं झालं तर हा MOU होताना आपण विशेष पोशाख देखील परिधान करणार आहात, काय सांगाल त्याच्याबद्दल? कशा प्रकारची प्रेरणा ऊर्जा आहे? म्हणजे विशेष पोशाख म्हणजे काहीतरी एखाद्या मावळ्याचा पोशाख नाही आहे। पुण्यामध्ये एक शिवभक्त आहे, त्याचं रॉयल्टिस्ट म्हणून काहीतरी रॉयल कपडे आणि पुरातन काळातील कपड्याचं हुबेहूब पोशाख ते शिवतात। अचानकपणे ते मग भेटायला आले, ते म्हणाले आम्ही शिवभक्त आहोत, आमची इच्छा आहे की MOU करताना आम्हालाही लंडनमध्ये येता यावं पण आमचा काही विजा झाला नाही। आणि मीही म्हणालो एवढ्या कमी दिवसात विजा होण्या एवढी माझीही काही संबंध नाही आहे। त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर असा ड्रेस शिवून आणला ज्यावर इतकं अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र हृदयावर आहे आणि ते म्हणालेत की तुम्ही जेव्हा MOU कराल तेव्हा हाच पोशाख घालावा। आणि यासोबत त्यांनी पुन्हा एक मग सांगितलं की जेव्हा केव्हा वाघनख येतील
तेव्हा आम्ही शुद्ध सोन्याचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज जसा पोशाख घालायचे, पेहराव करायचे, तसा आम्ही पोशाख करतोय. आणि आमची इच्छा आहे की हे आम्ही अतिशय प्रेमपूर्वक एखाद्या म्युझियममध्ये जिथं तुम्ही वागणत ठेवाल त्याच्याच कुठेतरी बाजूला हा पोशाखसुद्धा जनतेला दर्शनासाठी ठेवा, जो हुबेहूब आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय अभ्यास करून तसा पोशाख आम्ही करतोय. आणि त्याला आवश्यक आहे तिथं शुद्ध सोन्याचा वापरसुद्धा आम्ही करतोय. तर मीही प्रभावित झालो की शिवभक्त किती छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात हे त्याचं आदर्श उदाहरण होतं. मी त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही इतक्या प्रेमाने आग्रहपूर्वक माझ्याकडे आला आहात तर मी एमओयू करताना तोच तुम्ही दिलेला प्रेमाने भेट दिलेला. खरं तर मी त्यांना म्हणतं की त्याचे जे काही शिवण्याचे पैसे लागतील ते म्हणे हे प्रेमाची अनमोल भेट आहे, याला तुम्ही किंमत देऊन आम्हाला आमच्या प्रेमाला तुम्ही काही अपमान करू नका. आणि मग तो मग त्यांनी पोशाख दिला आहे तो त्या दिवशी मी निश्चित घालेल, माझ्या बॅगमध्ये मी तो घेते काय. विरोधक आहेत ते वारंवार या संपूर्ण प्रकरणावरून टीका करत आहेत. पाहायचं झालं तर या वागणकांमध्ये देखील असं आहे, रामायणात सुद्धा मा सीतेबद्दल टीका करणारे होतेच ना. तर शेवटी काही त्याचा वंश संपला असं आपल्याला वाटतं का? तो वंश येतोच. आता प्रभू रामाच्या मंदिरात ॲफिडेव्हिट केलं एका राजकीय पक्षाने तर की ही दंतकथा आहे, काल्पनिक कथा आहे, हे फक्त मनोरंजनाची कथा आहे. एका नेत्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती उदयनराजे वंशज आहे का याचा पुरावा काय हा मागितला. तर असा पुरावा मागताना मला फक्त एकच गोष्टीचं वाईट झालं की प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं कारण नव्हतं. 7-8 महिन्यापासून या विषयावर चर्चा होत आहे. जर तुमच्यापाशी काही इनपुट होतं तुम्ही चर्चा करू शकले असता, बोलू शकले असता. पण जेव्हा तुम्हाला ही खात्री झाली की आता एमओयूसाठी जाणार तेव्हा विघ्न कसं आणता येईल, तेव्हा कसं अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करता येईल याचं मात्र दुःख झालं. छत्रपती शिवाजी महाराज हे काही एखाद्या राजकीय पक्ष किंवा एखाद्या जाती धर्म रंग वंश वय या बाहेर आहे. आपल्याला एकमेकाशी फोनवर बोलून आपल्या मनात जर काही शंका असेल, आपल्याला काही इनपुट असेल तर देता आलं असतं. पण इनपुट द्यायचं नाही, कोणतीही मदत करायची नाही. या संदर्भामध्ये मात्र फक्त आणि राजकारण करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मग माझी एवढीच प्रार्थना आहे की अशांना सद्बुद्धी दे. काही इतिहासतज्ञ आहेत छत्रपती शिवाजी महाराज की संपूर्ण वागणूक आहे तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, आता हे तर जयंतीच्या संदर्भातही वाद केले होते इतिहासकारांनी. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या तारखेचा की या तिथीचा, आणि त्याच्यावर मग समिती बसून 19 फरवरी, आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा शिवसेनेची भूमिका होती की आम्हाला हे मान्य नाही सरकारची भूमिका. पण नंतर स्वतःच ते सरकारमध्ये 95 आल्यानंतर मग मात्र अडचण झाली की स्वतःचंच सरकार आणि स्वतःच्याच सरकारची भूमिका ही मात्र अमान्य करता येत नव्हती. आणि मग तेव्हापासून आपण बघितलं असेल एक तिथीनी होतो आणि एक तारखेनी होतो 19 फरवरी. मला वाटतं की कोणीही इतिहास तज्ज्ञ असेल त्यांच्याकडे माहिती असेल तर ती माहिती ही सरकारला देण्यामध्ये कोणतंही बंधन नाही, कोणत्याही कायद्याची अडचण नव्हती. पण जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा विघ्न आणण्यासाठी असा प्रयत्न करणं हे मात्र मला वाटतं की महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव हे राजकीय असता कामा नये. आम्ही सर्वांनी मिळून राज्याभिषेकाचा 350वा सोहळा हा आनंदाने साजरा करण्यासाठी एकमेकाशी चर्चा, संवाद आणि संवादातून समाधानाकडे जाणं हे गरजेचं होतं. जगदंबा तलवार देखील आणणार आहात, त्याची कशा प्रकारे प्रक्रिया आहे? नाही, साधारणतः आपण एक अजून संकल्प केला आहे ज्याच्यासाठी आपण जागा मुंबईत बघतोय. कारण मुंबई शहराची लोकसंख्या आणि आसपासचा जर परिसर बघितला तर 8 कॉर्पोरेशन MMRDA आहे, पुणे आहे, नाशिक आहे. मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटक येतात, आंतरराष्ट्रीय येतात आणि देशातले येतात. आत्ता आपला एक मोठा प्रयत्न आहे इथं 30 एकरमध्ये जगातलं भव्य दिव्य संग्रहालय करावं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं दालन करावं. त्यांच्या संदर्भातल्या काही वस्तू, काही कागदपत्र, काही पत्रव्यवहार हा उपलब्ध आहे. काही राज्य सरकारकडे आहे, काही आमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये आहे, काही विविध संग्रहालयामध्ये आहे. आमचा प्रयत्न आहे की 30 एकरमध्ये एक मोठं संग्रहालय व्हावं. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय देवेंद्रजींनी, माननीय अजितदादांनी सुद्धा अनुमती याला दिली आहे. यासाठी देशातलं सर्वात उत्तम संग्रहालय हे बिहारचं मानलं जातं म्युझियम. दुसरं सरदार वल्लभभाई पटेलचं गुजरातचं मानलं जातं. आणि जगातले काही लंडनचे आहे, काही 2-3 देशातले आहे. आम्ही एक इतिहासकारांची टीम करून ते पाठवणार आहोत.
मग तेव्हा मात्र या साऱ्या वस्तू आम्ही प्रयत्न करू की या आमच्या संग्रहापर्यंत याव्या. हे संग्रहालय राहणार नाही. हे जेव्हा केव्हा आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वस्तूचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा तो ऐतिहासिक वारसा विरासत हे स्मरण करण्याची वेळ आहे, तेव्हा त्या संग्रहालयामध्ये जाता येईल, म्युझियममध्ये जाता येईल. आणि त्या दृष्टीने आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होनसुद्धा हे एक संग्रहक आहे, त्यांनी ते होनही देण्याचं कबूल केलं आहे. आणि आत्ता आम्ही भारत सरकारसोबत संपर्कात आहोत की तसेच होन पुन्हा आम्ही तयार केले पाहिजे, म्हणजे जे लोकांना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शकेही सुरू केलं आणि होनही केलं. आणि महत्त्वाचं जे छत्रपती शिवाजी महाराज जसे जसे आपण वाचतो, मला वाटतं की एव्हरेस्टच्या उंचीपेक्षाही आपला जो अभिमान आहे हा वाढतो. आणि मनात एकच भावना येते की आपण नेहमी म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा, नाही, सूरज चांद भी समाप्त हो जाएगा मगर हमारा शोभा का नाम उससे भी ज़्यादा वक्त कायम रहेगा, असं त्यांचं जीवन आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही होनपासून अनेक कार्यक्रम हाती घेतो. सर हिंदी में जानना चाहेंगे कि आप ब्रिटेन जा रहे हैं एमओयू साइन करने के लिए, क्या कहना चाहेंगे उसके बारे में? नहीं, देखो, अफजल खान के पेट को फाड़ते हुए, अफजल खान का वध करते हुए जो संकट हमारे हिंदवी स्वराज्य पे आया था, छत्रपति शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा पकड़ने का संकल्प करके लाखों की फौज लेके वो व्यभिचारी अत्याचारी क्रूर जो अफजल खान है वो वहाँ से राज दरबार के संकल्प करके आया था. तो मुझे लगता है कि बड़े होशियारी से ये संकट को वाघ नख से उसके पेट को फाड़ते हुए ये संकट को वहीं समाप्त कर दिया गया था. ये वर्ष राज्याभिषेक का 350वां समारोह का वर्ष है. कई कार्यक्रम महाराष्ट्र सरकार के माध्यम से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और माननीय उप मुख्यमंत्री अजीत दादा के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार करने जा रही है. इसके पहले भी अफजल खान के कब्र के अतिक्रमण को 29 जुलाई 1953 से हटाने की मांग थी, वो हटाया गया. कई ऐसी बातें हैं, वो चाहे राज्य गीत हो या कई बातें हैं. आहत तंजावर से तहत पेशावर तक छत्रपति शिवाजी महाराज की वीरता के अभी भी गुण गाए जाते हैं. तो हम ये वाघनक गा के एक प्रदर्शनी के माध्यम से, म्यूजियम के माध्यम से ये लोगों को ये वाघनक देखने का मौका देने की कोशिश कर रहे हैं. कहीं ना कहीं विरोध हो रहा है. आदित्य ठाकरे ने भी उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा था कि ये टेम्पररी लेके आ रहे हैं कि परमानेंट लेके आ रहे नहीं, ये बात सही है. अभी तो टेम्पररी है, परमानेंट देने का अभी तक तो प्रस्ताव को उन्होंने मान्यता नहीं दी है. मगर पहले 3 वर्ष के लिए, बाद में हमारी ये कोशिश रहेगी, हमारी कोशिश जारी रहेगी कि कई वस्तुएं, अभी हम जब जा रहे हैं तो ब्रिटेन के कई म्यूजियम में और कौन सी वस्तुएं वहाँ है, इसके भी हम अभ्यास करने वाले हैं. और बहुत बड़ा एक अतिशय भव्य, बहुत भव्य ऐसा एक म्यूजियम, देश का नहीं अंतर्राष्ट्रीय, हमारा सबसे अच्छा बनाने का हमारा संकल्प है. बहुत ही सुंदर म्यूजियम बनाएंगे. उसमें भारत सरकार की भी मदद चाहिए तो हम लेंगे, उससे भी हम बात कर रहे हैं. हमारे मित्र है किशन रेड्डी जी, हम उनसे भी मदद कर रहे हैं. और मदद लेके हम एक बहुत बड़ा संग्रहालय जब करेंगे तो हमें लगता है कई चीज़ें ऐसी है जो हमारे छत्रपति उदयनराजे भोसले जी की यहाँ भी है, जो उनके वंशज है, और कई लोगों के पास है जिन्होंने पेशकश की है कि ऐसा अगर कोई संग्रहालय बनता है तो निश्चित रूप से हम इसमें अपनी अपनी वस्तुओं को रखने के लिए अनुमती देंगे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी सुरू असताना शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची एक संकल्पना मांडली होती. देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी कलशपूजन केलं होतं. आत्तापर्यंत 20 कोटी फक्त टेक्निकल गोष्टी आणि रिसर्चवर खर्च झालेला आहे. प्रत्यक्षात अजून एकही वीट लागलेली नाही. याच्या मागचं कारण कदाचित तुम्हालाही माहीत असेल की काही कोर्टाचे निर्णय या संदर्भात आले पर्यावरणाशी संबंधित. जसं आपण वाघनक आणायला जाताना काही असे विघ्नसंतोषी असतातच, तसे तिथेही काही विघ्नसंतोषी त्यांनी या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित करून आत्ता त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाल्याने ते थांबलं. अन्यथा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा आत्ताच्या सत्ताधारी पक्षाचा विषय असेल किंवा 2 वर्ष 8 महिने दुर्दैवानी महाराष्ट्राच्या ज्यांचं सरकार आलं त्यांचाही विषय असेल. छत्रपती शिवाजी महाराज तर प्रत्येक राजकीय पक्षाला आदर्श राजा आहे. आणि म्हणून
त्यांच्याही कार्यकाळात किंवा आमच्याही कार्यकाळात या संदर्भात शंका घेण्याचं काहीही कारण नाही. काही तांत्रिक मुद्दे अगणित काही प्रश्न उपस्थित झाले आहे, पण मला विश्वास आहे माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये तेही प्रश्न सोडवण्यासाठी तो विभाग काम करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.